आज आपण पिठलं किंवा बेसन बनवतो आहे. ह्याच्याकरता 2 मोठे चमच बेसन घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी हळद टाका आणि मीठ आपल्या स्वादानुसार. तिखट खात असले तर तुम्ही थोडंसं तिखट पण त्याच्यात टाका. नंतर याला पाणी घालून आणि भिजवा. असं अगदी सॉफ्ट, त्याच्यामध्ये गोळे नसले पाहिजे, नाही तर बेसन होईल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला गोळे गोळे लागतील. हे असं पातळसर भिजवायचं आहे. हे इतकं पातळ असलं पाहिजे की आपण जेव्हा पकोडे करतो तेव्हा ते घट्ट असतं, पण हे असं पातळसर करायला पाहिजे. आणि ह्याच्यातच आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे पातळसर भिजवून घेतलं आहे. गोळे नाही आहे त्याच्यामध्ये. तुम्ही जर हिरवी मिरची खात असाल तर हिरवी मिरची टाका, नाहीतर कोथिंबीर टाका. आता आपण कढई किंवा पॅन गॅसवर ठेवू आणि मग मी तुम्हाला पुढचं दाखवते. जर थोडं घट्ट वाटत असेल आणि तुम्हाला खूप पातळ नसेल आवडत तर तुम्ही गॅस कमी करून आणि असं झाकण ठेवून त्याच्यावर 1-2 वाफा घेऊन आता याला छानसं शिजू द्यायचं आहे. कारण नीट शिजलं नाही तर पोटाला थोडा त्रास होऊ शकतो, म्हणून हे असं चांगलं शिजवून घ्यायचं, खदखदायचं आहे त्याला. 2 मिनटं केलं. 2-3 जणांकरता करायचं असेल तर थोडी मोठी कढई, पण हे फक्त मी माझ्या स्वतःपुरतंच करते. तेल त्याच्यात हिंग टाकला आहे आणि आता हे मोहरी टाकते. मोहरी छान तडतडली, तुम्ही खात असले तर थोडं तिखट पण टाकू शकता. आणि नंतर गॅस बारीक करा, कारण एकदम ते वळेल. आणि मग हे बेसन त्याच्यात टाकायचं आणि मग त्याला ढवळत राहायचं, म्हणजे त्याच्यात गोळे होणार नाही. मी हा थोडासा भात केला आहे, कुकरमध्येच शिजवला आहे. आणि हे असं मी आता बेसन आणि भात खाणार आहे. मी बेसन घेते आहे आणि मग बेसन आणि भात खाईन. गरम गरम भात आहे, त्याच्यावर मी थोडंसं तूप घातलं आहे आणि आता बेसनाबरोबर मी खाणार आहे. काय मस्त लागते.